हॅलो मित्रांनो, तर आपण 1.4 प्रॅक्टिस सेट घेत आहोत. याच्या मागच्या व्हिडिओमध्ये आपण 1.3 पर्यंत कंप्लीट केलेलं आहे. आय होप तुम्हाला सर्वांना ते कळालेलं असेल. आता आपण 1.4 घेत होतो प्रॅक्टिस सेट. 1.4 मध्ये आपण 4 टोटल एक्झाम्पल आहेत. 4 एक्झाम्पल मधून आपण 2 घेणार आहोत. 2 मध्ये एक आहे ते एक थोडं इझी लेवलचं घेतोय आणि एक थोडं टफ लेवलचं घेतोय. तर त्यामध्ये पहिली इक्वेशन आहे, त्यामध्ये जे 2 दिलेले आहेत, हे एक आणि हे 2, हे दोन्ही एक्झाम्पल आपल्याला सॉल्व्ह करून काय करायचं आहे, एक्स आणि वाय ची व्हॅल्यू काढायची आहे. तर कशी काढायची ते आपण 1 बाय 1 बघणार आहोत. आता ह्याच्यामध्ये काय करायचं आहे, अजम्पशन यूज करायचं आहे, जेणेकरून आता तुम्ही बघता की इथं अपूर्णांकामध्ये संख्या दिलेल्या आहेत. आता तुम्ही म्हणता की अपूर्णांकामध्ये कसं सॉल्व्ह करायचं, तर आपण 1 बाय 1 चेक करणार आहोत. त्याच्यामध्ये बघताना तुम्ही की आता इथं 1 बाय एक्स आणि 2 बाय एक्स 3 बाय वाय सेम खाली एक्स आणि वाय दिलेले. तर आपल्याला काय करायचंय, 1 बाय एक्स इक्वल टू एम अँड 1 बाय वाय इक्वल टू एन. आपण काय करत होतो की एम आणि एन यांना पुट करायचंय. पुट 1 बाय एक्स इक्वल टू एम आणि 1 बाय वाय इक्वल टू एन. तर एम 1 बाय एम 1 बाय एक्स म्हणजे एम म्हणजे काय की 2m, कारण 1 बाय एक्स म्हणजे एम पुट केलेलं म्हणजे काय 2m मायनस 1 बाय वाय म्हणजे काय n म्हणजे काय 3n इक्वल टू 15. ह्याला देऊ आपण एक्झाम्पल 1 इक्वेशन. सेकंड काय 1 बाय 8 बाय एक्स म्हणजे काय 8m प्लस 5n इक्वल टू 77. ह्याला काय करू आपण 2 देऊ. आता काय करायचं आपल्याला हे 1 बाय 1 सॉल्व्ह करायचं. आता याच्यामध्ये तुम्ही बघता की ऍडिशन केली किंवा सबट्रॅक्शन जरी केलं तर कोणतंही कट होत नाहीये. तर ह्यामध्ये आता इथं 5 म्हणजे इथं y ला मल्टिप्लाय करून उपयोग नाही, कारण कोणत्याच पाड्यामध्ये 5 येत नाही. पण इथं 2 ला जर आपण 4 ने मल्टिप्लाय केलं तर 8 येऊ शकते. तर आपण काय करू, तर मल्टिप्लाय बाय 4 टू इक्वेशन 1. 1 ला आपण काय करू, तर 4 ने मल्टिप्लाय करू, तर काही 8m मायनस 4 त्रिक 12n इक्वल टू 15 चौक 60. याला काय करू इक्वेशन 3 टाकू. आता काय करायचं आपल्याला दोन्हीची सबट्रॅक्शन करायची, कोणती इक्वेशन 2 आणि 3 ची, जेणेकरून काय m कट होऊन आपल्याला n ची व्हॅल्यू भेटून जाईल. तर काय करू तिथं सबट्रॅक्शन बाय इक्वेशन 2 and 3. 2 आणि 3 ची आपल्याला काय करायचं वजाबाकी करायची आहे. तर 8m प्लस 5n इक्वल टू 77 आणि 8m मायनस 12n इक्वल टू 60. आता तुम्हाला माहिती वजाबाकी मध्ये काय खालचे चिन्ह चेंज होत राहतात. तर हे 8m कॅन्सल. आता हे मायनस मायनस काय होणार प्लस. प्लस किती 12 आणि 5 17n इक्वल टू 77 म्हणून 60 किती राहतात 17. तर n आता इथे 17 कसं गुणिले इकडे गेला काय होईल भागिले, म्हणजे n इक्वल टू 17 भागिले 17 म्हणजे 17 = 17 1 म्हणजे n इक्वल टू 1. ही झाली आपल्याला n ची व्हॅल्यू भेटली आहे. आता ही काय करायचं आपल्याला इक्वेशन 1 किंवा 2 मध्ये पुट करायची. तर आपण काय करू, तो 1 मध्ये पुट करू. तर पुट n इक्वल टू 1 इन इक्वेशन 1. इक्वेशन 1 काय 2m मायनस 3n इक्वल टू 15. तर n ची व्हॅल्यू किती 1 म्हणजे काय 2m मायनस 3 into 1 इक्वल टू 15. तर 2m मायनस 3 इक्वल टू 15. तर 2m आता इथं मायनस 3 कडे गेला काय होईल प्लस 3 म्हणजे काय 15 प्लस 3 म्हणजे किती 18 म्हणजे काय 2m इक्वल टू 18. तर m इक्वल टू 18 बाय 2. तर 2 1 2 9 3 9 2 18 म्हणजे काय m इक्वल टू आले किती 9.
आता आपल्याला काय झालं, n ची व्हॅल्यू भेटली, m ची भेटली आहे. आता आपण ओरिजिनल फॉर्मॅट मध्ये दाखवतो. तर as given m इक्वल टू काय 1/x म्हणजे काय, m इक्वल टू 1, सॉरी m ची व्हॅल्यू किती आलेली 9, म्हणजे 9 इक्वल टू 1/x. आता x इकडे डिवाइड आहे, इकडे आता काय होईल, मल्टिप्लाय होईल, आणि इकडे 9x इक्वल टू 1. तर x इक्वल टू 1 डिवाइडेड बाय 9 हे झालं तुमचं फायनल आन्सर. सेम तसंच काय करायचं आहे, n इक्वल टू काय 1/y. तर n ची व्हॅल्यू किती आलेली आपल्याला 1 इक्वल टू 1/y. तर y डिवाइड इकडे आलं काय होईल, मल्टिप्लाय, म्हणजे y इंटू 1 इक्वल टू 1 म्हणजे काय, y इक्वल टू 1. सो x, y इक्वल टू 1/9, 1 हे झालं तुमचं फायनल आन्सर. तुम्ही बघता मित्रांनो, जे आपल्याला पहिले दोन इक्वेशन दिले, इक्वेशन दिल्यानंतर आपण काय केलं, 1/x इक्वल टू m, 1/y इक्वल टू n याला आपण पुट केलं. त्यानंतर आपल्याला काय दोन इक्वेशन सेम भेटून गेले. सेम भेटल्यानंतर दोन्ही पैकी एक कट होत नव्हतं, त्यामुळे आपण काय केलं, इक्वेशन 1 ला 4 ने मल्टिप्लाय केलं. 4 ने मल्टिप्लाय केल्यानंतर आपल्याला तिसरं इक्वेशन भेटलं. मग आपण काय केलं, तिसरं इक्वेशन आणि दुसरं इक्वेशन यांची वजाबाकी केली, जेणेकरून आपल्याला n ची व्हॅल्यू भेटली. n ची व्हॅल्यू भेटल्यानंतर आपण काय केलं, n ची व्हॅल्यू इक्वेशन 1 मध्ये पुट केली, त्याच्यावरून आपल्याला काय झालं, m ची व्हॅल्यू भेटली. आता n ची आणि m ची दोन्ही पण व्हॅल्यू आपल्याला भेटल्या. त्याच्यामुळे आपण काय केलं, ऍज गिवन आपण काय केलं होतं, m इक्वल टू 1/x केलं होतं आणि n इक्वल टू 1/y केलं होतं. तर सेम आपण m ची व्हॅल्यू पुट करून x ची व्हॅल्यू काढली आहे आणि n ची व्हॅल्यू टाकून आपण y ची व्हॅल्यू काढली आहे. अशा प्रकारे खूप सोपे एक्झाम्पल असतात. थोडे आता नवीन लेवलला असल्यामुळे थोडं अवघड वाटतंय, पण एकदा जर सॉल्व्ह करायला गेलं, तुम्हाला एकदा जर फॉर्मॅट कळाला की कसं सॉल्व्ह करायचं, काय करायचंय, तर एकदम इझी लेवल मध्ये तुम्हाला ते कळून जातं. तसंच आपण एक सेकंड एक्झाम्पल घेणार आहोत. सेकंड एक्झाम्पल सुद्धा सेम असं असून पण थोडं टफ लेवलचं असतं. हे जर तुमचं इक्वेशन सेकंड. आता काय केलं होतं आपण, सेम जसं पहिलं आपण केलं होतं सेम त्याच प्रकारे आपल्याला सॉल्व्ह करायचंय. तुम्ही बघताना आता इथे काय केलं त्यांनी, x - 2 x + 2 x - y x - y. हे घेतलं आपण. नेक्स्ट एक्झाम्पल काय आहे इथं, 27 डिवाइडेड बाय x - 2 प्लस 31 डिवाइडेड बाय प्लस 3 इक्वल टू 85 आणि x डिवाइडेड बाय x - 2 27 y प्लस 3 इक्वल टू 89. आणि थोडं मी इझी घेतलं होतं, त्यानंतर पुन्हा ते कट करून आता काय केलं, त्याला सेकंड एक्झाम्पल घेतलं थोडं टफ लेवलचं, जेणेकरून कसं आपल्याला पटकन लवकर उरकायचं आणि विद्यार्थ्यांना ते कळायला पण पाहिजे कसं येतं. त्याच्यामुळे आपण काय करतो, तर पहिलं थोडं इझी लेवल घेत होतो आणि नंतर थोडं टफ लेवलचं घेत होतो. आता याच्यामध्ये बघताना तुम्ही की इथं काय केलेलं, इथं डिवायडेड मध्ये आता त्यांनी दोन दोन संख्या दिल्या तर घाबरायची गरज नाहीये. सेम त्याच प्रकारे आता इथं काय करू आपण, सॉल्व 1 डिवाइडेड बाय x - 2 इक्वल टू m and 1 डिवाइडेड बाय y प्लस 3 इक्वल टू n. तर आपण काय केलं, डिवाइडची संख्या त्याला 1 बाय केलं आणि m आणि n आपण त्याला पुट केलं, म्हणजे आता काय येईल 27m प्लस 31n इक्वल टू 85. याला दिलं इक्वेशन 1.
सेम तसं 31m मायनस 27n इक्वल टू 89. त्याला दिलं इक्वेशन 2. आता तुम्ही बघताय की ज्यावेळेस आपण सेकंड एक्सरसाइज मध्ये बघितले होते क्वेश्चन सॉल्व करताना, तर त्यावेळेस काय केलं होतं, ही प्लस ही सेम व्हॅल्यू होती, ही प्लस ही सेम व्हॅल्यू होती. तर त्या कंडिशनला आपण काय केलं होतं, त्याला ऍडिशन आणि सबट्रॅक्शन केलं होतं, जेणेकरून आपल्याला दोन एक्झाम्पल भेटून जातील. सेम आपल्याला त्याच स्टेप मध्ये आता करायचं इथं. ऍडिंग इक्वेशन 1 and 2. तर 27m प्लस 31n इक्वल टू 85 आणि 31m मायनस 27n इक्वल टू 89. ऍडिशन केली, 7 आणि 1 8, 3 आणि 2 5, 58m प्लस 31 मधून 27 गेले, किती राहणार होतं, 4 इक्वल टू 4. आणि 9 5 14, चल 1 8 9 16 आणि 17. तर काय केलं होतं आपण, ऍडिशन केली. ऍडिशन मध्ये काय आहे, 7 आणि 1 8, 3 आणि 2 5 म्हणजे 58m. त्यानंतर 31 आणि 27n. तर 7 आणि 1 8, 3 आणि 2 5, 58n आणि 85 आणि 89 174. तर काय करायचं आता, आपण चेक करायचं की ह्याच्यामध्ये एखाद्या व्हॅल्यूने डिवाइड केलं तिन्हीला, पण ते कमी होऊ शकते का. तर 58च्या पाऱ्यामध्ये चेक करायचं, 58 प्लस इथं 58 होतं, 58 ने जर याला 174 भागलं तर किती येतंय, 3 येतंय. म्हणजे काय, डिवायडेड बाय 58. तर काही नाही, तर डिवाइड केल्यानंतर m प्लस n इक्वल टू 3. त्याला दिले इक्वेशन 3. काय आलं आपल्याला फायनलला, m प्लस n इक्वल टू 3. आता सेम त्याच प्रकारे करायचं आपल्याला, त्याला डिवाइड करायचं. आपलं सॉरी ऍडिशन केली, आता काय करायचं, सबट्रॅक्शन करायची आहे. 1 and 2. 1 काय, 27m प्लस 31n इक्वल टू 85, 31m प्लस 27n इक्वल टू 89. ते मायनस होऊन जाईल, 27m मधून 31m गेला, काय होतंय, मायनस 4m. 31m मधून 27 गेला प्लस 4m इक्वल टू 85 मधून 89 गेला, किती राहतंय, मायनस 4. सॉरी इथं 4n होतंय, 4m झालं. आता काय करू, याला जर 4 ने जर मल्टिप्लाय केलं तर 1 कमी होईल. तर काय करू आपण, याला डिवायडेड बाय -4. -4 ने जर केलं तर काय होईल, मायनस मायनस निघून जाईल. -4 ने जर याला डिवाइड केलं तर काय येईल, m n इक्वल टू 1. याला इक्वेशन काय करतो आपल्याला 4 देऊ. आता काय झालेलं तुमच्याकडे इक्वेशन 3 आणि 4 मिनी इक्वेशन भेटलेले आहेत. तर त्यांना काय करू आपण, ऍडिशन करू. ऍडिंग इक्वेशन 3 and 4. तो 3 काय आहे, m प्लस n इक्वल टू 3 आणि m मायनस n इक्वल टू 1. तर हे n n कॅन्सल होईल, इथं 2m इक्वल टू किती, 4. तर m इक्वल टू हा दोन इकडं गुणिले इकडे काय भागिले, म्हणजे 4/2 म्हणजे काय, वेगवेगळे म्हणजे 2. m इक्वल टू काय झालं आपल्याला, 2 आलाय. आता हा m इक्वल टू 2 आलाय, तो काय करू आपण इक्वेशन 3 मध्ये पुट करू. तर
इक्वल टू 2 इन इक्वेशन 3. तर m प्लस n इक्वल टू 3. m किती आहे 2 प्लस n इक्वल टू 3. म्हणजे काय n इक्वल टू हा 2 इकडे प्लस इकडे गेला काय मायनस 3 मायनस 2 म्हणजे 1. तर n इक्वल टू काय आला आपला 1 आला. तर तुम्ही बघता की यामध्ये काय केलं होतं दोन इक्वेशन होते. यामध्ये m इक्वल टू 1 बाय x मायनस 2 लिहिलं आहे आणि n इक्वल टू 1 बाय y प्लस 3 लिहिलं आहे. तर ते लिहिल्यानंतर हे दोन आपल्याला इक्वेशन भेटले. इक्वेशन मध्ये क्रॉस मध्ये बघितलं तर सेम व्हॅल्यू दिसला. त्याच्यामुळे आपण काय केलं पहिले त्याची ऍडिशन केली. ऍडिशन केल्यानंतर आपल्याला एक इक्वेशन भेटलं. पुन्हा सबट्रॅक्शन केली. सबट्रॅक्शन केल्यावर आपल्याला दुसरं इक्वेशन भेटलं. जे दोन्ही छोटे एक्झाम्पल आले होते इक्वेशन तर त्याला आपण काय केलं नंतर त्याची ऍडिशन केली. ऍडिशन केल्यानंतर काय झालं आपल्याला m ची व्हॅल्यू भेटली. ती m ची व्हॅल्यू काय केली आपण इथं या इक्वेशन 3 मध्ये पुट केली. इक्वेशन 3 मध्ये पुट केल्यामुळे काय झालं आपल्याला n ची पण व्हॅल्यू भेटून गेली. इथपर्यंत तुम्हाला तर सर्वांना समजलं असेल. आता जागा नसल्यामुळे मी हे पुसून टाकत आहे. आता तुम्ही बघता ना की m इक्वल काय होतं x मायनस 2. म्हणजे काय करू आपण पुट m इक्वल टू 2 इन गिवन इक्वेशन. म्हणजे m इक्वल टू 1 डिवाइड बाय x मायनस 2. m ची व्हॅल्यू किती आहे 2 इक्वल टू 1 बाय x मायनस 2. आता x मायनस 2 इकडे गुणिले इकडे आला काय होईल तर भागिले इकडे आला काय गुणिले. म्हणजे काय 2 into x minus 2 equal to 1. आता हे दोन इकडे आलो काय होईल भागिले होईल. म्हणजे काय होईल x minus 2 equal to 1 by 2. आता हे minus 2 इकडे मायनस मध्ये इकडे आलो काय प्लस मध्ये. म्हणजे x equal to 1 by 2 into प्लस 2. आता तुम्हाला तर माहिती आहे जर प्लस मध्ये असेल तिथे काय होणार क्रॉस मल्टिप्लिकेशन होणार. म्हणजे काय x equal to 1 प्लस बेग बेग दोन्ही 4 डिवाइडेड बाय 2. म्हणजे काय 5 बाय 2. ही झाली तुमची x ची व्हॅल्यू. सेम आपल्याला काय करायचे y ची व्हॅल्यू. तर n इक्वल टू काय होतं y प्लस 3. आता इकडे जर आणलं तर काय होईल y प्लस 3 हे भागिले होते इकडे गुणिले नंतर हे गुणिले इकडे काय होईल भागिले म्हणजे 1 बाय n. तर n ची व्हॅल्यू काय आली आपल्याला 1. म्हणजे 1 डिवाइडेड बाय म्हणजे काय 1. तर y इक्वल टू हा इकडे 3 प्लस मध्ये इकडे आलं काय मायनस मध्ये म्हणजे 1 मायनस 3 y इक्वल टू मायनस 2. ही झाली तुमची y ची व्हॅल्यू. म्हणजे x, y इक्वल टू 5 बाय 2 मायनस 2. हे झाली तुमची x आणि y ची व्हॅल्यू. हेच एक्झाम्पल तुम्हाला 2 मार्काला येऊन जाते. कधी कधी जर टाइम चांगला असेल तर 3 मार्काला सुद्धा येऊन जाते. खूप इझी प्रकारे अशा प्रकारे आपल्याला 1.4 जी एक्सपिरियन्स आहे किंवा प्रॅक्टिस आहे तो पूर्ण झालेला आहे. आता सेम राहिलेली 2 जे क्वेश्चन आहेत ते तुम्ही सॉल्व्ह करा. जर तुम्हाला कुठे अडचण आली तर ते तुम्ही मला व्हॉट्सअप करू शकता किंवा कॉल पण करू शकता. पहिल्या व्हिडिओ मध्ये माझा नंबर पण दिलेला आहे. जर तुम्हाला काही इश्यू वाटला नाही समजलं तर मला मेसेज करू शकता किंवा कॉल पण करू शकता. तर आपण काय करणार आता पुढच्या व्हिडिओ मध्ये नेक्स्ट एक्सरसाइज जाणार आहोत 1.5. त्याच्यामध्ये आपण 6 एक्झाम्पल आहे तर 6 मधून ऍटलीस्ट 3 येणार. कारण त्याच्यामध्ये काय केलेलं त्यांनी थेरॉटिकल एक्झाम्पल दिलेले आहेत. थेरॉटिकल एक्झाम्पल असल्यामुळे थोडे टफ लेवलचे वाटत आहे. जसे की टफ लेवलचे नसतात खूप इझी प्रकारे आहेत पण तरी पण मुलांना थोडं अवघड लेवलला जातात. त्याच्यामुळे आपण काय करणार त्यात 3 एक्झाम्पल घेणार आहोत. ते 3 एक्झाम्पल केल्यानंतर आपला चॅप्टर फर्स्ट जो आहे तो पूर्णपणे कंप्लीट होणार आहे. चालतंय मित्रांनो भेटूया पुढच्या लेक्चर मध्ये. जर चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर सबस्क्राइब करा, लाईक करा, शेअर करा तुमच्या मित्रांना पण ज्यांना गरज आहे त्यांच्यापर्यंत व्हिडिओ पण पोहोचा. चालतंय धन्यवाद भेटूया उद्याच्या.